मुंबईच्या विद्याविहारमधील कैलास एव्हेन्यू या सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी सफेद पट्टी मारण्यात आली आहे। ऑइल पेंटने मारलेल्या सफेद पट्टीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी हा आक्षेप घेतलाय। सोसायटीच्या परवानगीशिवाय सफेद पट्टी बनवल्याचा आरोप आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली। व्हाइट लाइन रोड से होते हुए मेरे घर तक आई है। विदाउट आस्किंग मी एज अ रेसिडेंट मेरी कंसेंट नहीं ली गई। चेयरमैन सेक्रेटरी सर ने ये कर दिया है। मेरा सवाल ये है, व्हाट इज़ द लॉजिक बिहाइंड दिस? दिस इज़ ऑयल पेंट, ये निकलने नहीं वाला है। आपको अगर आप जैनिज़्म फॉलो करते हो, जैनिज़्म बहुत ही अच्छा धर्म है, बट मुझे इसके पीछे लॉजिक जानना है कि अगर आपको आपके साध्वी साधु जो आपके संत हैं उन्होंने बोला है कि अगर ऐसा कुछ नहीं हो तो हम आपके घर पे नहीं आएंगे, तो क्या आपको ये गलत नहीं लगता? मेरा ये सवाल है। कल मैं ऑरेंज कलर मार दूँ, कोई और ग्रीन कलर मार देगा, फिर कोई और ब्लू कलर मार देगा, या मैं रेड कारपेट बिछा दूँ, वरना मैं कहूँगा कि मुझे आपके घर नहीं आना। तो इज़ दैट राइट? दरम्यान ज्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे, ज्यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली, ते प्रसाद वेदपाठक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रसाद जी, काय आपलं नेमकं म्हणणं आहे? काय नेमका आक्षेप आहे या पांढऱ्या पट्टीवर? नमस्कार। सर्वप्रथम तर घाटकोपरमध्ये मी फुटपाथवरती अशा पांढऱ्या पट्ट्या बघितलेल्या, तर काल अचानक ती पट्टी आमच्या बिल्डिंगच्या आतमध्ये बघितली मी। तर तेव्हापासून हा विषय सुरू झालाय। तर जेव्हा जो व्यक्ती रंगवत होता त्याला त्याच्याशी विचारपूस केली मी, तर असं कळून आलं की हे कोणत्या जैन साध्वींसाठी आहेत ज्या चपला घालत नाहीत पायात, आणि त्याची बरीच वेगवेगळी कारणं आहेत, जी कारणं मला अजूनपर्यंत नीट समजून घेण्यात जरा कठीणच जातंय, कारण की मी लॉजिक आणि सायन्स मध्ये बिलीव्ह करतो जास्त। पण आता विषय असा आहे की रोज मला ही पांढरी पट्टी बघावी लागणार आहे जबरदस्ती। रोज माझ्या डोळ्यात ती खटकणार आहे आणि ती मला ही जाण करून देते की तुमची काहीच अवकात नाहीये इकडे, कारण तुम्हाला न विचारता ही गोष्ट केली गेलेली आहे। सोसायटीकडून कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती प्रसादजी? नाही, कोणतीच कल्पना देण्यात नाही आली। आमचे तब्बल इकडे 7 फ्लॅट आहेत, म्हणजे माझ्या आजीनी ही जमीन स्वतः डेव्हलप केली आहे। इथले आम्ही जमीन मालक देखील आहोत, आम्ही लँडलॉर्ड आहोत। सोसायटीला आम्ही लीजवर बिल्डिंग चालवायला दिली आहे, पण तरी सोसायटीची जी कमिटी आहे त्याच्यात काही जैन मंडळी आहेत, त्यांच्यामुळे त्यांनी वन साइड स्वतःच्याच बाजूने निर्णय पास केला आणि आम्हाला कोणतीही कल्पना न देता ही पांढरी पट्टी आमच्या बिल्डिंग मध्ये मारली आहे, जी इपॉक्सी ऑइल पेंटनी मारली आहे, त्यामुळे ती परमनंट आहे। तर कालपासून खरं सांगतोय तुम्हाला, असं वाटतं आम्ही शूज घालतो, आम्ही चपला घालतो, तर आम्ही पापी आहोत का? आम्ही किडे मकोडे जास्त मारतो आणि तुम्ही नाही मारत, तर तुम्ही आमच्यापेक्षा पवित्र, अशी भावना येते कालपासून, आणि राहावंसं नाही वाटत आहे इकडे, खरं सांगतो। बरं प्रसाद जी, आपलं म्हणणं, आपला आक्षेप लक्षात आला, यानंतर नेमकी कुणाकडून तुम्हाला अपेक्षा आहे आणि काय कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे? मला तर पहिला तर मला अपॉलॉजी हवी आहे की तुम्ही असं काहीतरी केलं न सांगता। बाकी रेसिडेंट जे आहेत त्यांना तुम्ही नाही विचारलं, तर सर्व रेसिडेंट्सना विचारण्यात आलं पाहिजे होतं, कारण की ही जी जागा आहे ती कॉमन स्पेस आहे, आणि कॉमन स्पेस मध्ये जितके शेअर होल्डर आहेत प्रत्येकाचा हक्क असतो, आणि तुम्ही एखादी गोष्ट ऑल्टर करताय तर कोणत्या एका व्यक्तीमुळे किंवा तुम्ही स्वतःचीच मेजॉरिटी बनवून असं वन साइड नाही केलं पाहिजे। तर हे जे तुम्ही तुमची धार्मिक जी काय त्यांची जी मान्यता असेल, आम्हाला नाही माहिती एक्झॅक्टली काय तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारताय, उद्या तुम्ही हिरव्या पट्ट्या माराल, जे काय तुम्हाला करायचंय धार्मिक आहे तुमचं ते घरी करावं तुम्ही। तुमचे जर साधू संत आहेत ते तुमच्या घरी नसतील येणार, जर तुम्ही असं काही नाही केलं तर तुम्ही त्यांना उचलून घ्यावं खांद्यावर आणि मग तसं घेऊन स्वतःच्या घरी न्यावं, अशी माझी तर म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड यांना हे आहे सांगणं आहे, कारण की आम्हाला फार कालपासून मनस्ताप होतो या गोष्टीमुळे। बरं प्रसाद जी, एकंदरीत तुमची भूमिका, तुमचा आक्षेप, तुमचं म्हणणं, तुमच्या अपेक्षा लक्षात आलेल्या आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।